केंद्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना महाराष्ट्र एसीबीनं समन्स बजावलेलं आहे। केंद्र सरकारच्या वैधानिक अधिकाऱ्यांना राज्य पोलिसांनी पाचारण केलेलं आहे। केंद्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांची या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे। नवी मुंबईतल्या एका चाइल्ड सेक्स रॅकेट प्रकरणी कारवाई केल्यामुळे समन्स काढल्याचा आयोगाच्या अध्यक्षांनी आरोप केलाय। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या देत आहेत। गणेश, काय नेमकी माहिती? प्रियांक कानुनगो यांनीच ही माहिती ट्विटर आणि इतर त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर टाकली आहे। त्यांना समन केलं गेलं आहे। याबद्दल अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांचा असा दावा आहे की नवी मुंबईमधील एका अनाथालयामध्ये सेक्स रॅकेट चालायचं, ज्याच्या विरुद्ध त्यांनी कारवाई केली होती। त्यांच्या कारवाईनंतर ते शेल्टर होम बंद केलं गेलं, त्याला पाडलं गेलं, जमीनदोस्त केलं गेलं आणि जे लोक हे शेल्टर होम चालवायचे त्या लोकांनी सूडबुद्धीनं त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी केल्या आणि ह्या खोट्या तक्रारींच्या आधारेच FIR दाखल करून त्यांना एसीबीचं समन्स आल्याचं बोललं गेलंय, त्यांचा दावा आहे। आणि त्यांच्यावर खोटे आरोप केले गेलेत कारण त्यांनी त्या शेल्टर होम विरुद्ध कारवाई केली होती आणि त्याच लोकांनी एक कट रचून त्यांच्याविरुद्ध खोटी FIR दाखल करत खोटी तक्रार देत त्यांना समन्स पाठवल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। ते या चौकशीला सामोरं जातील आणि या प्रकरणाचं सगळं त्यांच्याकडे जी माहिती आहे ती समोर आणण्याचा दावा त्यांनी केलेला आहे। ठीक आहे गणेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।